रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अनधिकृत पार्किंगमुळेच मयूर पाटीलचा बळी. रस्ते मोकळे करा अन्यथा रस्त्यावर उतरणार. पागोटे ग्रामस्थांचा प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम. पागोटे आणि नवघर परिसरात मोठ्या प्रमाणात उभारण्यात आलेल्या कंटेनर यार्ड्समुळे आणि त्यांच्या अंधाधुंद अनधिकृत पार्किंगमुळे निष्पाप नागरिकांचे बळी जाण्याचे सत्र सुरूच आहे. या गंभीर समस्येची दखल घेत नवघर ते धुतुम मार्गावरील सर्व बेकायदेशीर पार्किंग तात्काळ हटवण्यासाठी पागोटे ग्रामस्थांनी प्रशासनाला 15 दिवसांचा कडक अल्टिमेटम दिला असून या मुदतीत रस्ते मोकळे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. या संदर्भात वाहतूक शाखेचे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे आणि उरण पोलीस ठाण्यात ग्रामसुधार सामाजिक विकास मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने लेखी निवेदन सादर करण्यात आले. या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कंटेनर वाहतुकीच्या गाड्या बेकायदेशीरपणे पार्क केल्या जात असल्याने हा रस्ता डेथ ट्रॅप बनला आहे. 2 महिन्यांपूर्वी पागोटे गावातील एका तरुणाचा भीषण अपघात होऊन त्याला कायमचे अपंगत्व आले, तर धुतुम गावातील एका तरुणाला यात आपला जीव गमवावा लागला होता. त्यातच 15 जून रोजी DRT कंपनीजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनधिकृत कंटेनरमुळे मोठीजुई गावातील मयूर पाटील या तरुणाचा भीषण अपघात होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. या ताज्या दुर्घटनेमुळे संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत पागोटे या गंभीर समस्येबाबत सन 2018 पासून सातत्याने पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करत आहे, मात्र प्रशासनाने याकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. मुख्य रस्त्यावरून मोठी कंटेनर वाहतूक होत असल्याने शालेय विद्यार्थी, नोकरदार आणि पागोटे ग्रामस्थांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक कंटेनर चालक गाड्यांमध्येच मुक्काम करतात. व्यसनाच्या आहारी जाऊन गाड्या बाजूला घेण्यास सांगणाऱ्या ग्रामस्थांशी वाद घालतात. त्यामुळे येथे कायदा सुव्यवस्थेचे वातावरण निर्माण झाले आहे. हे निवेदन स्वीकारताना वाहतूक शाखेचे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे हजर होते आणि त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या समस्येचे तात्काळ निराकरण करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी ग्रामसुधार सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष मनोहर पाटील, सरपंच कुणाल पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष मेघनाथ तांडेल, उपाध्यक्ष आशिष तांडेल, सेक्रेटरी रमेश पाटील, खजिनदार कमलाकर ठाकूर यांच्यासह पागोटे ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि नवघर पागोटे परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने 15 दिवसांच्या ठोस कारवाई करून रस्ते मोकळे केले नाहीत तर संपूर्ण ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा यावेळी देण्यात आला. रायगडचा बुलंद आवाजसाठी तृप्ती भोईर, उरण. हा जो नाजूक प्रश्न प्रत्येक आई, प्रत्येक पुत्र, पिता, पती म्हणजे आपण येईल की नाही, हा आत्ता जो आपली सुधारणा झाली ती खरंच चांगली आहे. पण ती सुधारणा एकीकडे आपण एकामागेच्या 2 बाजू बोलतो. ती सुधारणा एकीकडे जर आपले जीव जात असतील त्याच्यामागे आणि तो पैसा मग काय करायचा आहे. आज प्रत्येक आईचं कोणाचा मुलगा गेला, कोणाचा पती गेला, ते त्या विषयावर मला ते विचारायचं की आता आपण तुम्ही काय पावलं उचललं, तुमच्या भागात तुमच्या काय आहे, संतप्त प्रतिक्रिया तुमच्या. आज तुम्ही प्रशासनाला निवेदन दिलं आहे, पण ते आता पुढं अजून या घटना कमी कशा होतील त्याबद्दल तुमचं पुढचं पाऊल काय आहे? काय आहे जर ट्रेलर तर येणार आहे, पण जर ट्रेलर येत असतील तर त्यांच्या संदर्भामध्ये पुढच्या आणि दिल्लीची काय भूमिका असेल त्या संदर्भामध्ये आम्ही सर्व आणि दिल्लीबरोबर मिटिंग घेणार आहोत, संयुक्त मिटिंग घेणार आहोत. आणि या संदर्भामध्ये ते करत नसेल, कारण मी मगाशी बोलतो की इथं जवळजवळ 9 ते 10,000 ट्रेलर्स परडे येतात आणि हे एवढे येत असताना जर त्यांना पायाभूत सुविधा काही नसेल, त्यांना जेवणासाठी सुविधा नसेल, हॉटेल एक तुम्ही बघा की द्रोणागिरी रोडमध्ये अधिकृत असं एक पण हॉटेल नाही, त्यांना टॉयलेट सुद्धा नाही. तुम्ही कुठेही बघा की त्यांना सकाळी उठल्यानंतर ते स्नान करण्यासाठी त्यांना बाथरूम पाहिजे, बाथरूमची सोय नाही. त्यांना WC ब्लॉक्स पाहिजे, म्हणजे संडासाठी त्यांना टॉयलेट वगैरे कुठेही नाही. म्हणजे पूर्ण द्रोणागिरीमध्ये फक्त सिडको सांगते फक्त की आम्ही शहराची शिल्पकार आहोत. मग शिल्पकार तुम्ही असाल ना तर मग तुमचं नियोजन काय? जर तुमच्याकडं जर पर डे तुम्हाला जर 8 ते 9 हजार लोक येतील, त्यांची सोय कोण करणार? मग ते काय करतात की गावासोभोवताली रोडवर गाड्या थांबवतात, गावासोभोवताली ते त्यांचं बाटली घेतात आणि शौचालय तिथं जातात. हा सगळा त्रास
तिथली रोगराई आरोग्याच्या दृष्टीने पण आम्हाला गावाला ती सहन करायला लागते. आणि नुसतं म्हणून नव्हते, आम्ही जमीन देऊन आम्ही खरं म्हणजे यामध्ये आम्हाला पश्चाताप होतं की आम्ही दिल्या कशासाठी, तर विकास व्हावा या भागाचा. विकास पोट येणं म्हणजे विकास येणं, पण विकासाबरोबर अशा प्रकारच्या ज्या काही समस्या आमच्यासमोर भेडसावतात यांना सामोरं जायला आम्हाला आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. आणि आम्ही ठरवलं आहे की या 15 दिवसात साहेबांचं आश्चर्य केलं की 15 दिवसामध्ये आमचा हा बॅकलॉग कम्प्लीट होईल. पण या 15 दिवसांमध्ये आम्ही शिकतो आणि JNPT बरोबर आम्ही संयुक्त मिटिंग लावणार आहोत.